कॅन्सरमध्ये ट्रीटमेंट सोडून एक सायकॉलॉजिकल आणि जे त्यांना जे एक मानसिकता त्यांना किंवा मानसिक पद्धतीने त्यांचं ते एक समुपदेशन करणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण जेव्हा पेशंट येतो, पेशंट आणि रिलेटिव्हज दे आर टोटली शॅटर्ड. कारण त्यांचं मानसिकता अशी असते की बाबा आता काय होणार? कारण आणि युजुअली काय असतं की इकडून तिकडून ऐकलेलं असतं त्यांनी, अगदी. कुठून तरी ते असं ट्रीटमेंट पद्धतीबद्दल ऐकलेलं वरवरची असतं, माहिती. डायग्नोसिसबद्दल बाबा आता कॅन्सर झालं की आता काही खरं नाही आपलं, आता जाणारच हा आपला पेशंट. किंवा मग ट्रीटमेंट पद्धतीमध्ये ह्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर समजा किमोथेरपी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असे साईड इफेक्ट होता किंवा वेगळंच काहीतरी होतं, पेशंट त्याच्यानंच ट्रीटमेंटनंच जास्त पेशंटला त्रास होतो, असं एक वेग कुठून तरी ऐकलेलं असतं. म्हणून त्यामुळं त्यांची सायकोलॉजी खूप सारी डिस्टर्ब असते. आणि सोबत एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट म्हणजे मग ट्रीटमेंट झाल्यानंतर, कारण युजली ह्या ट्रीटमेंट्स थोडं लाँग टर्म चालतात. आजकाल नवीन नवीन ट्रीटमेंट आहेत, त्यामुळे त्याचे फायनान्शियल बर्डन पण ते एक इम्प्लिकेशन असतं.